अध्यात्मामध्ये कांदा लसण का वर्ज्य आहे? ते म्हणतात काय कांदा लसण बंद करायला होतात हा? सगळं बंद केल्यानंतर देवानं विचारलं काय खाऊन आला? कांदा लसूण सोडलं, किती मोठं पाप केलं. एकानं विचारलं होतं की बाबा जर तू खाल्लं नाही तर देव म्हणेन काय तू कशाला जन्म घेतलास, पगले रुला गया क्या? कशाला तू जर कांदा लसूण नाही, कांदा भजी नाही खाल्ले तर तुझं जीवन व्यर्थ आहे. तर आज आपण कांदा लसणाचे अध्यात्म तर सोडा, पण तुमच्या शारीरिक दृष्ट्यानंतर त्याचे चांगले आणि वाईट काय परिणाम होतात आणि आध्यात्मिक जीवनात त्याचा काय फायदा असतो आणि शास्त्र काय सांगते. भगवद्गीतेमध्ये भगवंत 15 अध्याय श्लोक नंबर 1 मध्ये म्हणतात की जे पदार्थ तुमचं रासिक चेतना वाढवतात अशा पदार्थाचा आपण काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. म्हणून आयुर्वेदिक दृष्टिकोनातून चरक संहिता आणि अष्टांग हृदयभू यासारख्या ग्रंथांमध्ये अन्नाचे 3 गुण वर्णन सांगितलेले. एक म्हणजे सत्वगुणी, रजगुणी आणि तमोगुणी. तमोगुणी आहार म्हणजे जो सडलेला असतो 3 तासापेक्षा. रजगुणी म्हणजे काय, एकदम 9 छिद्रातून जसं तरीवारी मिसळ खातोत ना. आता मी तिकडे गेलो, पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा. मला कळालंच नाही. म्हणलं प्रभूजी काय असतं? ते म्हणले प्रभू जाऊ द्या, तुम्ही विषय सोडून द्या तुमच्या पलीकडे. ते म्हणतात की तिखट. आणि आपल्याकडे बी मिसळवर तरी जर खाल्लं नाही तर जोपर्यंत 9 छिद्रातून धूर निघत नाही तोपर्यंत तरी मजा वाटत नाही. असं बी का. आता काल परवा दिवशी मी एक भक्ताचं स्टेटस पाहिलं, ते मिसळीचं पार्टी होती, चालू होती. मला चांगलं चालू आहे, खाऊ द्या. तर हे झालं रासिक, जे चंचल करणारे आणि उत्तेजना देणारे. आणि जे सात्विक आहे ते मनाला शांत करताना स्थिर करतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं गेलं तर अल्कोहोलिक हे जे आहे कांदा लसण हे शरीरामध्ये इंद्रिय उत्तेजन करतं आणि रक्ताचं जे भिसरण आहे त्याची उष्णता निर्माण करतं. म्हणून कांदा लसणं ज्यांना मन स्थिर करायचं असेल, स्टेबल करायचं असेल, एकाग्रता करायची असेल त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये, ज्यांना चिंतामुक्त करायचं असेल तर त्याने उत्तेजक पदार्थापासून आपण वाचलं पाहिजे. आणि म्हणून इथे कांदा लसण याचे परिणाम आपल्या याच्यामध्ये सांगितलेले ग्रंथांमध्ये. एक तर ते कांदा लसणानं तुमची जी चेतना आहे ती काय करते, दाबून टाकते. जेवढं तुमच्या चेतनेवर रजोगुण आणि तमोगुण वाढेल तेवढं तुम्ही आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर तुम्हाला सत्वगुणाची चेतना विकसित करावं लागते. आणि म्हणून त्यासाठी हे सांगितलेलं आहे. तर इथे कांदा लसणाच्या बाबतीत शिलप्रपादाने आणि त्यांच्या शिष्यामध्ये काही चर्चा झाली होती, त्याचे काही आर्टिकल्स होतात. ते म्हणतात की केवळ हिंदू धर्मामध्येच नाही तर जैन धर्म, बौद्ध धर्म आणि हिंदू आणि ईसाई कोण्या धर्मामध्ये काही लोक याचं पालन करतात आणि त्यांचे मग ते रेफरन्स देतात. ते म्हणतात की ज्यांना वैदिक साहित्यामध्ये अध्ययन ज्ञान प्राप्त होते असे ज्यांना आध्यात्मिक करतात त्या रजोगुणी पदार्थापासून ते दूर राहतात. आणि ज्यांना आध्यात्मिक प्रगती का होत नाही ते म्हणतात की रासिक आणि तामसिक पदार्थ जेवढे घेतात तेवढं तुम्हाला शास्त्राचं अध्ययन होत नाही आणि तुमची जी आध्यात्मिक उन्नती ती प्रगतिशील होत नाही. म्हणून इथे ह्या कांदा लसणाचं जेव्हा निरंतर तुम्ही सेवन करतात तर वासना वाढतात विरुद्ध जेंडरचं आणि अज्ञानता होऊन इंद्रिय भोगाच्या प्रती त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणून इथे असं म्हटलं जाते गीतेनुसार, अत्याधिक तिखट, आंबट, नमकीन, गरम आणि चटपटे, सूक्ष्म आणि जलन करणारे पदार्थ माणसाने टाळले पाहिजे. आता हे कांदा लसणाची उत्पत्ती कशी झालेली आहे याचे शास्त्रामध्ये 3-4 प्रमाण आहेत आणि नंतर वैज्ञानिक पद्धतीने आपण त्याचं फायदे पण पाहू आणि नुकसान पण पाहू. तर कांदा लसणाच्या बाबतीत आयुर्वेदानुसार सांगितलेलं, जेव्हा भगवंताने मोहिनी अवतार घेतला आणि जेव्हा अमृत वाटत असताना देवताच्या पंक्तीमध्ये राहू केतू बसले होते. आणि राहू केतू बसल्यानंतर जेव्हा अमृत पिलं तर राहू ते पिलं आणि बाजूला सूर्य आणि चंद्र होतं की हे तर राहू केतू आहे, राक्षस आहे. भगवंताला कळालं आणि भगवंताने काय केलं, आपल्या सुदर्शन चक्राद्वारे त्या राहूचं काय केलं, मस्तक छाटलं. आणि त्या मस्तक छाटल्यातून जे रक्त पडलं तर रक्तातून पहिलं पडल्यानंतर कांदा तिथून निर्माण झाला आणि दुसरं लसण त्याच्यानंतर निर्माण झालं. हे त्याचं म्हणून आपल्या जे रासिक जे आसुरी वृत्ती वाढण्यासाठी, आणि आसुर म्हणजे काय, हे त्याच्यामध्ये लस्ट, अँगर,
आणि त्याच्यानंतर हिपॉक्रेसी, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. तर हे राक्षसाचे गुण आहेत म्हणून भगवंत शास्त्र सांगतात तिथं खाऊ नये, हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं, वैष्णव किंवा विष्णूचे भक्त ते वर्ज्य करतात. बाकीचे जे देवदेवताचे उपासक ते खातात, पण वैष्णव खात नाहीत. दुसरं, ते आपल्या चेतनेला आणि बुद्धीला आसुरी वृत्ती करते आणि आपली दूषित करते म्हणून घेत नाही. याचं आणखीन दुसरं एक वर्णन येत आहे पद्मपुराणामध्ये. ते म्हणतात की एक ऋषीगण मोठा ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी यज्ञ करीत होते. ते यज्ञ करीत असताना गोमयज्ञ चालत होता. तर त्यावेळेस त्या ऋषीची पत्नी होती, तिला नाही का गर्भ अवस्थेत असताना मांस खाण्याची इच्छा झाली. म्हणून काय करावं, मांस कसं होतं, तर तिने यज्ञातलं ते थोडंसं मांस बाजूला केलं, लपून ठेवलं. आणि लपून ठेवल्यानंतर ती बाजूला गेल्यानंतर तिचे पती आहुती टाकू लागले, तर ती आहुती पूर्ण होत नव्हती. म्हणून त्या आहुतीमध्ये जेव्हा मांस टाकायला गेलं तर त्याचा एक भाग गायब होता. त्याने विचार केला की हे जे पशु आहे त्याचा तर पूर्ण आहुती होती, हे नेमकं मांसाचा गेला तुकडा कुठे. तर त्याने जेव्हा आपल्या आध्यात्मिक शक्तीनं पाहिलं, त्याने पाहिलं की माझ्या पत्नीनंच मांस लपून ठेवलं, कारण तिला गर्भावस्थेमध्ये मांस खाण्याचे डोळे लागले होते. आणि म्हणून मग तिथे त्या ऋषींना राग आला आणि आल्यानंतर ते मांस त्या पत्नीनं घाबरून काय केलं, एका जंगलामध्ये फेकून दिलं आपल्या शेतामध्ये. आणि त्या मांसातून नाही का कांदा लसणाचे निर्माण झालं. तर ते मांस कशाचं होतं, गाईच्या मांस होतं. पहिले गोयज्ञ करायचे, तर त्या गोयज्ञातून काय करायचं, प्राण्याला टाकायचे, पण त्याच्यातून मनुष्य प्रगट व्हायचा, सजीव व्यक्ती निर्माण व्हायचा. आजकाल कलियुगामध्ये ते यज्ञ नाही, 5 प्रकारचे यज्ञ त्याग आहेत. ते झाल्यानंतर त्या मांसाच्या तुकड्यातून नाही का कांदा आणि लसणाचं निर्माण झालं होतं आणि ते उग्र आहे. म्हणून वैदिक शास्त्रामध्ये सांगितलेलं की जेवढं मांसाहार वर्ज्य आहे, तेवढंच आध्यात्मिक जीवनामध्ये कांदा लसूण सुद्धा वर्ज्य आहे. याच्यामध्ये काही व्यक्तिगत कोणाचं काही नाही, हे शास्त्राचं मत आहे. म्हणून जे कांदा लसण जे वर्ज करतात, तर त्यांना तामसिक वृद्धी वाढते आणि ते भक्तित्व जाणू शकत नाही. याचं रेफरन्स त्यांनी दिलेले कंबर रामायण तमिळ ग्रंथ, कवी कंबर युद्धात कांडामध्ये आणि अष्टम युगामध्ये ह्या 2 प्रसंगाला वर्णन केलेले. बरं, यावर वैज्ञानिक काय म्हणतात, तर प्राचीन ग्रीस ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते वर्णन करतात आणि ते लिहितात की हे जे पदार्थ आहे ते इंद्रियांना उत्तेजित करतो, म्हणून ग्रीस ग्रंथामध्ये सुद्धा याला वर्ज केले. डॉक्टर रॉबिन्सन, अमेरिकन प्रख्यात सेक्स डॉक्टर होऊन गेलेले, ते म्हणतात की जेवढे शारीरिक दुर्बल नपुंसक असतात आणि आपल्या वाईट सेक्सच्या आदतीला असतात, त्यांना थकावट निर्माण होते. आणि म्हणून कामशक्ती वर्धन करण्यासाठी टॉनिक म्हणून लोक त्या टायमाला कांदा लसणाचं सेवन करायचे. पण ती इंद्रिय वृत्ती झाली की ते काय करतात, ते सिमन्स डिस्चार्ज होते आणि ती शक्ती पुन्हा वेस्टेज जाते. म्हणून जर ते पदार्थ तुम्हाला उत्तेजित करते आणि पुन्हा तुमची ती शक्ती जर हीन करीत असेल, तर त्या पदार्थ, डॉक्टर रॉबिन्सन हे अमेरिकेतले सगळे सेक्स डॉक्टर आहेत, तर त्यांनी सांगितलेलं आहे की व्यक्तीनं हे खाल्लेलं न बरं, की नाही तर माणसाच्या शारीरिक आणि मानसिक इफेक्ट करतो दिलेले. तर ते येऊन त्यांच्या आर्टिकलमध्ये ते म्हणतात की हे टॉनिक आहे. दुसरं, याच्यामुळे उच्च रक्तताप, तणाव आणि घटती शारीरिक शक्ती कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणतात की जेवढं कांदा लसण खातात त्यांची स्मृतीशक्ती कमी होत जाते. जेवढं बघा ना, आजकाल आपल्याला जास्त लक्षात का राहत नाही, तर ते म्हणतात की कांदा लसण नाही का एवढं मनाला मज्जात आहे ना, मज्जात तंतू, त्याच्यावर तो इफेक्ट करतो. डॉक्टर रॉबिन्सन ते आपल्या आर्टिकलमध्ये देतात. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात विशेष करून ज्या गर्भवती स्त्रिया असतात त्यांनी हे टाळलं पाहिजे, कारण की गर्भावस्थेमध्ये जो शिशु असतो त्याचे शरीर अतिशय नाजूक असते आणि जेव्हा ते जेव्हा ग्रहण केल्या जातात तर त्या बाळाच्या स्किनला प्रॉब्लेम्स होतो. आणि मग कोणी जर कांदा लसण आणि दूध एकत्र घेतलं तर त्याला कोड फुटायचा जो रोग आहे, त्याला काय म्हणतात, कोड फुटा माहिती आहे तुम्हाला, हां, ते होते. म्हणजे आईनं जर गर्भामध्ये जर खाल्लं आणि ते बाळ आलं तर काही वर्षानंतर त्याला नाही का तो हळूहळू त्याचा इफेक्ट होत असतो कोड फुट्याचा. कांदा लसण दूध घेतलं एकत्र त्याचा परिणाम होतो, असं डॉक्टर रॉबिन्सन त्यांच्या आर्टिकलमध्ये ते वर्णन करतात. म्हणून ते टाळलं पाहिजे. याच्यात नाही तर बौद्ध धर्मामध्ये टाऊ नावाचा लेख आहे, त्याच्यामध्ये संत संघ हे उल्लेख करतात की हे तीक्ष्ण गंधवाले पदार्थ काय करतात,
विशेष करून जे हृदय आहे, फेफडे आहेत, त्याच्यानंतर गुर्द आणि हृदय याला काय करतंय, डॅमेज करतंय. प्रतिघातक श्वास वाढत राहतो. याच्यामध्ये मल त्याग करण्याचा आणि घाम जास्त येतो जो कांदा लसण खाता. उग्र वास येतो बघा. जे लोक कांदा खातात ना त्यांच्याजवळ उभा राहू शकत नाही, सहज वास येतो, भपकार येऊन जातो. आणि मग ते म्हणतात की यामुळे, या दुर्गंध आल्यामुळं तीव्र घाबरट वाढते, चिंता होते आणि माणूस अतिशय क्रोधित होऊन नाही का त्याचा राग वाढत राहतो या कांदा रसण्यामुळं. हे कोण म्हणतंय? बौद्ध एक भिक्खू त्यांच्या आर्टिकलमध्ये वर्णन करतात. त्याच्यानंतर ते म्हणतात की जे लोक सलाडमध्ये कांदा खातात तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया जास्त वाढण्याचं असतं. बघा, तुम्ही जिथं कांदा लसण ठेवतात ना तो लगेच उग्र वास येतो. मग त्याच्यावर काकडे ठेवा, गाजर ठेवा, तर ते म्हणतात जेवढी बॅक्टेरिया असतं ते बॅक्टेरिया खेचतंय आणि त्या बॅक्टेरिया जेव्हा तुमच्या बॉडीत जात आहे तर त्याचा परिणाम काय होत आहे, हाताला घाम सुटतो पहिलं. दुसरं, तुम्ही काही जणांना नाही का नॅचरली थंडीच्या दिवसात सुद्धा घाम येतो, तर त्या पदार्थामुळं होतो असं ते वर करतात म्हणून दिलेले. दुसरं याच्यामध्ये याच्या पदार्थ असलेले जे याच्यामध्ये मसुराची डाळ, मशरूम, कांदा लसण आणि मुळा हे पण ते साम्य पदार्थ आहे. तर ह्या पदार्थ टाळले पाहिजे त्या आर्टिकलमध्ये दिलेले. येवन बौद्ध धर्माचे बरेच आर्टिकल त्यांनी दिलेले आहेत. आणि दुसरं, थाई, व्हिएतनाम, चायनीज आणि जॅपनीजच्या काही रेस्टॉरंटमध्ये ह्या कांदा लसणाला वर्ज केलेले. आज बी काही लोक जे बुद्धिस्ट मंक आहेत ते फॉलो करतात. आणि जेम मास्टर नावाचा एक ग्रीक नागरिक आहे, त्याने याच्यावर मोठा एक आर्टिकल लिहिला आहे. ते म्हणतात जेवढं कांदा लसण खाल्लं तर पहिले इंद्रिय वृत्तीच होतात आणि मग ते इंद्रिय स्थितील होतात काही काळानंतर. म्हणजे एक काळानंतर आहे ना इट टू झेड बॉडी, म्हणजे डोक्यापासून तर नखापर्यंत ती बॉडी ताकद राहत नाही, नावाला राहते. तर हे जेम्स मास्टर नावाचे त्यांच्या याच्यामध्ये देतात. बरं, याला आणि शेक्सपियर मिड समर नाईट ड्रीम नावाचा त्याने एक बुक्स लिहिले आहे. त्याच्यामध्ये ते सुद्धा येतात की गंध, जे दुर्गंध किंवा उग्र निर्माण होणारे असे पदार्थ माणसाने टाळले पाहिजे. त्याच्यामध्ये कांदा लसणाचं सुद्धा ते आर्टिकल करतात. आता तुम्ही म्हणता की वैज्ञानिक दृष्टीने तथ्य काय? ते म्हणतात जेव्हा तुम्ही कांदा कापतात तर सल्फर कंपाऊंड नावाचा एक पदार्थ असतो आणि जेव्हा तुम्ही ते चाकून कापतात लोखंड कांद्याला स्पर्श करतात त्याच्यातून रासायनिक क्रिया होती आणि त्या रासायनिक सल्फर कंपाऊंड नावाचं करून काय करते, बॉडीला ती फिट करते. दुसरं, त्याच्यातून जे तीव्र गंध निघते तर त्याला एलिसिन नामक एक पदार्थ निर्माण होतो. एलिसिन सल्फरयुक्त गॅस होतो आणि त्या गॅसनं काय करतं, डोळ्याला इफेक्ट करते. तर ते लिहितात त्या आर्टिकलमध्ये. ते म्हणतात की कोणताही बाकीच्या भाजीपाल्यामध्ये पदार्थामध्ये कोणताही असा पदार्थ आहे तुम्ही कापल्यानंतर डोळ्याला इफेक्ट करत नाही, पण कांदा लसणाचा तुम्ही कांदा कापणारा बघा लगेच डोळ्यातून पाणी येते. ते म्हणतात की खाण्याच्या पहिले जर एवढा इफेक्ट करीत असेल ते, तर खाल्यानंतर किती इफेक्ट करत असेल. आणि मग ते म्हणतात याच्यामध्ये एलिसिन जो सल्फरयुक्त गॅस काय करतो बॉडीमध्ये, जसं तुमच्या पोटामध्ये गॅस झाला तर ते बॉडीला काय करतं, ढकार द्यायला सुरुवात करतं. तसं ते बॉडीतला सल्फरयुक्त जो गॅस आहे तो बॉडीला इफेक्ट करतो आणि ते प्रत्येक जे नस आहे त्याच्यामध्ये तो प्रवेश करून नाही का डॅमेज करत चालतो. हे दिलेलं आहे. बरं, आता टर्किश याच्यामध्ये सॅटन नावाचं एक आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये पण ते याच्याबद्दल वर्णन करतात. बरं, आता हे झाले याचे, पण याचे फायदे पण आहेत आयुर्वेदानुसार आणि याचे दिले. ते म्हणतात की जर रोग प्रतिकारक रोधक याच्यामुळे वाढतंय, फंगल्स आपल्याला वाढतात बॉडीतले ते खाल्यानं कमी होतंय. रक्तचाप, कोलेस्ट्रॉल, रक्तप्रसार, नपुंसक, गर्भावस्था, मधुमेह, हृदय संरक्षण ह्या रोगापासून काय होतंय, अँटीऑक्सिडेंट, कफ, जुखाम आणि पेट संबंधी रोग काय होतात, कॅन्सर याच्यापासून ह्या पदार्थापासून कामाला येतात. हे याचे पण ते फायदे सांगतात. म्हणजे फायदे पण सांगतात आणि नुकसान पण सांगतात. पण ते म्हणले जर मेडिसिन म्हणून घेतलं तर फायदा आहे. काय करतात ते डॉक्टर रॉबिन्सन आर्टिकलमध्ये लिहितात, जर तुम्ही मेडिसिन म्हणून जर घेतले ठीक आहे, पण तुम्ही जर चोचले म्हणून, आता मी पाहिले भेळवाल्याकडे एक्स्ट्रा कांदा मागून घेतात किंवा मिसळवाला त्याला ते द्यावं लागते. म्हणून आता मी सातारा गेलो ना, त्यांचं फेमस हॉटेल आहे हरे कृष्णा. ते म्हणले प्रभूजी गेल्या 10 वर्षापासून आम्ही कोणाला कांदा देत नाही, पण आमच्याकडे गर्दी होती आणि मी पाहिलं लिटरली एवढी गर्दी आहे त्यांच्याकडे विचारूच नका.
तरी बिना कांदा लसणाचं चालतंय. आणि ते म्हणतात की जे व्यक्ती आध्यात्मिक प्रगती करू इच्छितात किंवा ज्यांना मन शांत पाहिजे, आध्यात्मिक नाही, मन शांत पाहिजे, चिडचिडपणा नको, चिंतातून मुक्त व्हायचं असेल, तर अशा व्यक्तींना नाही का जे उग्र पदार्थ, गंध पदार्थ असला पाहिजे त्याचा त्यानं त्याग केला पाहिजे आणि लसूण कांद्याचा तुम्ही टाळलं पाहिजे, हे दिलेलं आहे. आणि म्हणून एक आर्टिकल आहे शेवटचा, डॉक्टर रॉबर्ट सी बँक, भौतिकशास्त्राचे विज्ञान आहेत, याने 96 मध्ये एक आर्टिकल दिला, WASU मध्ये हे दिले, होल लाईफ एक्सपो नावाच्या आर्टिकलमध्ये ते दिल्यात. ते म्हणतात की सल्फो हायड्रोलक्स नावाचा एक पदार्थ रक्तामध्ये मुरगून ते काय करतो, मस्तिष्क आणि शरीरातली उष्णता वाढण्याचं काम करते हा कांदा विशेष करून. डॉक्टर रॉबर्ट सी बँक नावाचं आपल्या आर्टिकलमध्ये देतात. तर हे सगळं तुम्हाला रेफरन्स देण्याच्या माग आहे की कांदा लसण का खाऊ नये. आणि तुमच्या जेवणामध्ये आणि पद्मपुराण कर्मपुराणामध्ये सांगितले की काय काय पदार्थ खाऊ नये. एक तर म्हणजे वांग, पॅलेटन केला जसं कुसुम कपौदा, कांदा लसण, कडवा अनाज आणि पेडापासून निघालेले द्रव जसं डिंक हे टाळलं पाहिजे. पद्मपुराणामध्ये सुद्धा सांगितलेले की मशरूम, कांदा लसण, त्याच्यानंतर शलजेम नावाचा पदार्थ आणि मांस सेवन टाळलं पाहिजे. हे चंद्रयान वृत्त नावाच्या पारायणाच्या याच्यामध्ये ब्रह्माजी वर्णन करतात. असं सुंदर दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही आध्यात्मिक जीवनात प्रगती करायचं असेल तर कांदा उद्यापासून बिना कांदा लसणाची भाजी तुम्ही खा, भगवंताला खाऊ घाला. तुमचं मानसिक स्वास्थ्य पण चांगलं राहील, शारीरिक स्वास्थ्य पण चांगलं राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा पैसा वाचन. कांदा काय भाव येतात सध्या? 100ला? हो, हां, मी कुठं काय म्हटलं. जे 100ला 5 किलो. अच्छा, तर 100ला 5 किलो जरी घेतला तर वर्षाचे कितीतरी पैसे वाचतात. लसण काय भाव? 80-90 रुपये असेल. किती माताजी असेल, जे काय असेल, काय टेन्शन घेऊ नका. खाल्लं तर तुमचा आर्थिक पण फायदा होतो. आणि भाजी बिना कांदा लसणाचा इथं एक्सपर्ट माताजी आहेत, तुम्ही पण आहात, अजून 2-4 माता आहेत, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही घ्या आणि करा. ठीक आहे. हरे कृष्ण.